ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये आलेले आहेत, अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 20वा हप्ता येणे सुरू झाले आजपासून. 20वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 20वा हप्ता हा 2100 रुपये वाटप सुरू झालेला आहे. तुम्ही बरोबर ऐकतायत लाडक्या बहिणींनो, 2100 रुपये सुरू झाले. प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये वाटप सुरुवात झालेली आहे. हे बघा, आता ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला त्यांनाच मिळत आहे. आणि बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जवळपास बघा 84 लाख बहिणींना यावेळी पण हप्ता नाही. हो, यावेळी पण हप्ता नाही आणि भरपूर बहिणींना हप्ता मिळत नाही. आता बघा, ज्या बहिणींना हप्ता मिळत नाही, तर बघा, हे सरकारच्या हातात नाही बहिणींनो, हे तुमच्याच हातामध्ये आहे. तुम्हाला तुमचा हप्ता सुरू करायचा असेल तर हे तुमच्या हातात आहे. तर तुम्हाला सांगतो मी, जरी तुमचा हप्ता पण बंद झालेला असेल आणि तो हप्ता तुम्हाला चालू करायचा असेल तर काय करायचं आहे तुम्हाला सांगतो मी, तुमच्या हातात आहे, ते सरकारच्या हातात नाही. तर ते काय करायचं आहे तुम्हाला काम, ते सांगतो मी तुम्हाला, व्हिडिओ पूर्ण बघा. तसेच महत्त्वाचं 15,900 रुपये संदर्भात पण एक महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठीची महत्त्वाची अपडेट आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे तुम्हाला, सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी समजून सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही फक्त. राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे. हे बघा, ज्या पद्धतीने तुम्हाला जानेवारीचा हप्ता वाटप झालेला आहे, जानेवारी हप्ता वाटप झाल्यानंतर आता फेब्रुवारीचा हप्ता वाटप सुरुवात झाली आणि ही वाटप जे आहे राज्यातील जेवढ्या पण पात्र बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये. लाडक्या बहिणींना नुकतेच आता जानेवारीचे 1500 रुपये मिळाले आणि आता लगेच लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे 2100 रुपये. आता तुम्ही म्हणाल हप्त्यामध्ये वाढ झाली का, तर बघा तशीच अपडेट आहे आणि सर्वात मोठी खुशखबर आहे. मी सांगतो तुम्हाला बघा, तर जवळपास आज 15 जिल्ह्यात वाटप सुरुवात झालेली आहे फेब्रुवारीच्या हप्त्याची. तर याबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आता तुम्ही म्हणाल ठीक आहे, लाडकी बहीण योजनेचा हप्ता तर आला, परंतु हे 15,900 रुपये संदर्भात काय अपडेट आहे, ही माहिती फार महत्त्वाची आहे. राज्यातील बहिणींसाठी, महिलांसाठी, सर्वांसाठी 15,900 रुपये संदर्भात अपडेट आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. आता काय झालेलं आहे, भरपूर बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे किंवा थांबलेला आहे. आता कशामुळे तो हप्ता थांबला तुम्हाला चांगलंच माहीत आहे. चला, जे असेल ते कारण, आणि जरी तुम्हाला हप्ता नाही आला असेल, जानेवारीचा पण हप्ता मिळाला नसेल आणि आता फेब्रुवारीचा पण हप्ता आलेला नसेल, तर आता हे हप्ते चालू करणं हे तुमच्या हातात आहे बहिणींनो. तर काय तुम्हाला एक काम करावं लागणार आहे ते तुम्हाला सांगतो. ते केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हप्ता पैसे जमा होतील, अन्यथा हप्ता जमा होणार नाही. पटकन तुम्ही हे काम करून घ्या, कोणीच सांगणार नाही तुम्हाला. हे बघा, तुम्हाला कोणीच सांगणार नाही, मी सांगत आहे तुम्हाला. फक्त एवढी माहिती समजून कोणीच सांगणार नाही तुम्हाला, यूट्यूबवरती कोणीच सांगणार नाही. मी सांगत आहे ना तुम्हाला, तर लक्षपूर्वक ऐका मी काय सांगत आहे. लाडक्या बहिणीनं तुमचा हप्ता तुम्हाला चालू करायचा असेल, तुम्हाला पण दर महिन्याला हप्ता जरी पाहिजे असेल, तर हे काम करा लवकर. काय काम आहे सांगतो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. भरपूर बहिणींचे मागील 2 हप्त्याचे पैसे आलेले नाहीत, काही बहिणींना नोव्हेंबरचे पैसे आलेले नाहीत, डिसेंबरचे पैसे आलेले नाहीत, तर ते हप्ते देखील लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमतील. काही बहिणींना 4,500 रुपये, काही बहिणींना 6,000 रुपये, जेवढे हप्ते तुमचे बाकी असेल तेवढे हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. परंतु काय काम करावं लागणार, ते काम केल्यानंतरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे. चला, काय काम करावं लागणार आहे ते सांगतो तुम्हाला. आता बघा, चला आता तुम्हाला सांगतो मी लाडक्या बहिणींनो, काय ते काम करावं लागणार आहे तुम्हाला, ज्यामुळे तुमचे जेवढे पण मागील हप्ते थांबलेले असतील ते संपूर्ण हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. तर कोणतं ते काम करायचं आहे सांगतो. हे बघा, आता जानेवारीचा हप्ता ज्यांना मिळाला त्यांना आता मिळत आहे 2100 फेब्रुवारीचे. तर याबद्दल अपडेट पहिले सांगतो मी तुम्हाला, मग त्यानंतर तुम्हाला महत्त्वाची माहिती मी देतो. ज्यांचे मागील हप्ते राहिलेले असतील त्यांनी कोणतं काम करायचं ते पण सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. परंतु बघा, काय झालं होतं, तुम्हाला KYC करायला सांगितलं होतं. KYCमध्ये भरपूर बहिणींनी काय केलं,
चुकीची KYC केली आणि ही ती चुकीची KYC मुळेच त्या बहिणींचा हप्ता थांबवण्यात आला. हेच महत्त्वाची चूक लाडक्या बहिणींकडून झाली. आणि KYC करताना जे पर्याय देण्यात आले होते ते पर्यायच असे देण्यात आले होते की ज्यामुळे लाडक्या बहिणींकडून ती चूक झाली. चला ठीक आहे, ही चूक तर झाली, परंतु आता तुम्हाला दुरुस्तीचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे. बरोबर, दुरुस्तीचं ऑप्शन तुम्हाला 31 मार्चपर्यंत देण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींनो. 31 मार्चपर्यंत तुम्ही दुरुस्ती करून घ्या KYCची. आता जेवढे तुमचे हप्ते थांबलेले असतील ते हप्ते जरी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला एक काम करावं लागणार आहे. ते काम कोणतं आहे ते तुम्हाला सांगतो मी आता. महत्त्वाची माहिती आहे ही. ओके, महत्त्वाची माहिती आहे, कोणीच सांगणार नाही तुम्हाला. मी सांगतो तुम्हाला, कोणीच सांगणार नाही, मीच सांगणार आहे. फक्त बघा, लक्षपूर्वक ऐका, व्हिडिओ पूर्ण बघा. फक्त व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच तुम्हाला समजेल. तुम्ही काय करतात, व्हिडिओ थोडा बघतात आणि कट करून टाकतात, त्यामुळे तुम्हाला काहीच समजत नाही. व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व माहिती कळून जाईल तुम्हाला. पहा आता, हे बघा लाडक्या बहिणींनो, आता डायरेक्ट मी तुम्हाला मेन माहिती देतो. आणि हे बघा, तुम्हाला कोणतं ते काम करायचं आहे ज्यामुळे तुमचे जेवढे पण मागील हप्ते असतील ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. पहा, येथे काय म्हटलेलं आहे बघा, या योजनेत जवळपास 84 लाख महिलांच्या खात्यात जानेवारीचे पैसे जमा झाले नाही. यामागे अनेक कारणे आहेत. KYC न करणे, KYC मध्ये चूक करणे. बघा, आता भरपूर बहिणींना जो जानेवारीचा हप्ता आहे तोच मिळाला नाही. आता भरपूर बहिणींना 1500 रुपये जानेवारीचे मिळाले, परंतु काही बहिणींना जानेवारीचा हप्ता देखील मिळालेला नाही. आता न मिळण्याचं कारण, किती बहिणींना, 84 लाख बहिणींना हप्ता आला नाही. त्याचं कारण बघा काय आहे, KYC न करणे. भरपूर बहिणींनी KYCच केली नाही, त्यामुळे त्यांचा हप्ता थांबवण्यात आला. आणि काही बहिणींनी KYC तर केली, परंतु त्या KYC मध्ये त्यांनी चूक केलेली आहे, पर्याय चुकीचे निवडले. बरोबर, आता कोणतं ते काय काम करावं लागणार तुम्हाला ज्यामुळे तुमचा हप्ता पुन्हा सुरू होईल. तर बघा, आता तुम्हाला 31 मार्चपर्यंत जी मुदतवाढ देण्यात आलेली आहे दुरुस्तीची, तर तुम्ही एक काम करा. हे बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in. पुन्हा सांगतो वेबसाईटचं नाव. वेबसाईट आहे लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in. पहिले तुम्ही ज्या वेबसाईटवरती KYC केली होती तीच वेबसाईट आहे, त्यावरती क्लिक करा. वेबसाईटवरती जा, तिथे तुम्हाला KYCचं ऑप्शन मिळेल. KYCवरती क्लिक करा. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका. त्यानंतर तुम्हाला तिथे दुरुस्तीचं एडिटचं बटन मिळेल, ते एडिटचं बटन दाबा आणि त्यानुसार जे पर्याय चुकीचे आहेत ते तुम्ही सही करा. एक काम करा, तुम्हाला हे समजत नसेल तर कोणत्याही कॅम्प्युटर कॅफेवरती जा. ओके, कोणत्याही कॅम्प्युटर कॅफेवरती जा किंवा अंगणवाडी सेविकांची मदत घ्या. ते बरोबर तुम्हाला सांगून टाकतील की कसं काय करायचं आहे आणि ते तुमची KYC बरोबर करून देतील. हां, एकदाची तुमची KYC बरोबर झाली, हे बघा, बरोबर तुमची KYC झाली, जेवढे तुमचे मागील हप्ते असतील शासन ते तेवढे मागील हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा करू शकते. ओके, कारण आता KYC नंतरच त्या बहिणींना हप्ता मिळणार आहे. KYC दुरुस्तीनंतरच त्या बहिणींना हप्ता मिळणार आहे. कारण आपण जरी बघितलं, ज्या पद्धतीने निधी येत होता, निधी पहिले किती येत होता, निधी 400-300 कोटी रुपये येत होते, परंतु यावेळी निधी फक्त किती आला, 98 कोटी. बस एवढा कमी आला आता जानेवारीचा. त्यामुळे भरपूर बहिणींना हप्ताच मिळाला नाही. त्यामुळे जरी तुम्हाला हप्ता पाहिजे असेल तर हे संपूर्ण तुमच्या हातात आहे. तुम्ही ते KYC चूक सुधारा, पर्याय बरोबर करा, तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील. आलं लक्षात? तरी फार महत्त्वाची माहिती होती. हेच तुम्हाला काम करायचं आहे. जेवढे पण तुमचे मागील हप्ते असतील ते शासन तुमच्या खात्यामध्ये टाकून देईल. ओके, चला, ही माहिती समजली तुम्हाला. आता जो 20वा हप्ता आहे, फेब्रुवारीचा हप्ता आहे आणि 2100 रुपये वाटप संदर्भात जी माहिती आहे ती माहिती आपण आता बघणार आहोत. पहा ती महत्त्वाची माहिती. चला, आता बघा, अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगतो. हे बघा, माहिती काय आहे, लक्षपूर्वक ऐका. सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार
राज्य सरकार जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र देणार होते. यामुळे पात्र महिलांच्या बँक खात्यात एकाच वेळी 3,000 रुपये 1500 जानेवारीचे आणि 1500 फेब्रुवारीचे जमा होण्याची शक्यता होती, पण फक्त 1500 रुपये आले जानेवारीचे. बरोबर ना. हे बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला शासनाकडून 3,000 रुपये दिले जाणार होते. कोणते कोणते? तर जानेवारीचे 1500 रुपये आणि फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये असे मिळून तुम्हाला 3,000 रुपये दिले जाणार होते. सरकारी सूत्रांकडून ही माहिती आली होती. परंतु फक्त तुम्हाला जानेवारीचाच हप्ता मिळालेला आहे, फेब्रुवारीचा मिळाला नाही. परंतु आता फेब्रुवारीचा हप्ता संदर्भात सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. ती माहिती सांगतो तुम्हाला, काही टेन्शन घेऊ नका. आणि 15,900 रुपये संदर्भात पण महत्त्वाची अपडेट आहे. हे बघा, ही माहिती काय, पहिले ही लक्षपूर्वक ही माहिती आहे का. हे बघा, काही बँक खात्याच्या पडताळणीसह आधार लिंकिंग आणि तांत्रिक अडचणींमुळे प्रक्रिया काही दिवस रखडली होती. मात्र आता त्या अडचणी दूर झाल्याचे सांगितले जात आहे. काय झालं होतं की जानेवारीचा हप्ता येण्यास भरपूर उशीर झाला. हप्ता तर आता आला, परंतु या जानेवारीचा हप्ता येण्यास भरपूर उशीर झाला. काही तांत्रिक अडचणी आणि आधार लिंकिंगच्या प्रॉब्लेम होते, ते संपूर्ण सॉल्व्ह झालेले आहेत. आता दर महिन्याला तुम्हाला बरोबर हप्ता येत जाणार आहे, म्हणजे असं उशीर होत जाणार नाही. आता वेळेवर हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. बहिणींनो, ही आपल्यासाठी, लाडक्या बहिणींसाठी चांगली बातमी आहे. चला ठीक आहे, ही माहिती समजली. आता तुम्हाला सांगतो मी अत्यंत महत्त्वाची माहिती आता मी तुम्हाला देणार आहे. फेब्रुवारीचे जरी 1500 रुपये तुम्हाला मिळाले नाही, तर आता 2100 रुपये वाटप संदर्भात सर्वात मोठा निर्णय समोर आलेला आहे आणि याबद्दल सर्वात मोठी अधिकृत माहिती समोर आलेली आहे. हो, हे बघा, मजाकचा विषय नाही, अधिकृत माहिती आलेली आहे. ती माहिती तुम्हाला दाखवतो मी, डायरेक्ट अपडेट आलेली आहे. आणि काय अपडेट आलेले आहे आणि कोणी ती माहिती दिली, चला ती माहिती आपण समजून घेऊया. आणि तुमच्या खात्यामध्ये वाटप सुरुवात झाली का, किती बहिणींना 2100 रुपये आले, त्याबद्दल पण संपूर्ण यादी दाखवतो, संपूर्ण माहिती तुम्हाला आता दाखवतो. हे पाहते माहिती. चला आता तुम्हाला दाखवतो मी अत्यंत महत्त्वाची माहिती. हे बघा लाडक्या बहिणींनो, राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी सांगितले की विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने दिलेल्या आश्वासनानुसार लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपयेऐवजी 2100 रुपये देण्याचे वचन योग्य वेळी पूर्ण केले जाईल. आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाले नाहीत, जे बोलतो ते करून दाखवतो, असं शिंदे साहेबांनी म्हटलेलं आहे. एकनाथजी शिंदे साहेबांनी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे. आम्ही लाडक्या बहिणींना आता 1500 ऐवजी 2100 रुपये देणार आहोत, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो क्लिअर, तुम्हाला 2100 रुपये हप्ता सुरू होईल बहिणींनो. आणि मागच्या वेळी सांगण्यात आलं होतं 2100 रुपये देऊ, परंतु यावेळी पण आता पुन्हा एकदा सांगण्यात आलेलं आहे. या संदर्भात पुन्हा घोषणा झालेली आहे. जरी पुन्हा 2100 रुपये सांगितलं जात आहे, तर ते 100% तुम्हाला मिळतील. परंतु हे एक मला हे पटत नाही आहे की बघा, एकीकडे बोलत आहेत की 2100 रुपये देऊ आणि दुसरीकडे भरपूर बहिणींचे हप्ते थांबवलेले आहेत, त्या बहिणी टेन्शनमध्ये आहेत. तर यामुळे काहीतरी थोडी नाराजी महिला वर्गांमध्ये आहे. ज्या बहिणींचे हप्ते बंद झालेले आहेत, शासनाला हात जोडून विनंती आहे, शासन मायबाप ज्या बहिणींचे हप्ते बंद झाले असतील त्यांच्या खात्यामध्ये जे मागचे हप्ते आहेत ते टाकून द्या, अशी आमची सर्वांची लाडक्या बहिणींकडून शासनाला विनंती आहे. बघू आता काय होतं काय नाही, परंतु शासनाने सर्व मागील हप्ते द्यायला पाहिजे. आता एक महत्त्वाचा तुमचा प्रश्न आहे, मग फेब्रुवारीचे 2100 रुपये येणार का, तर या संदर्भात अजून निर्णय नाही. या संदर्भात GR आल्यावरच कळेल. परंतु शक्यतोवर तुम्हाला माझ्या माहितीनुसार फेब्रुवारीचे पण 1500 रुपये येणार आहेत आणि हे तुम्हाला मिळतील या महिन्याच्या, म्हणजे आता सध्या तरी त्या संदर्भात GR आलेलं नाही, परंतु आपण अपेक्षा करू याच महिन्यात तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा पण हप्ता येऊ शकतो. परंतु त्या संदर्भात अपडेट आल्यावर समजेल. परंतु 2100 रुपये संदर्भात जो घोषणा झालेली आहे ते 2100 रुपये डायरेक्ट तुम्हाला मिळणार नाही. योग्य वेळी तो निर्णय होईल, GR येईल त्याचा, तेव्हाच ते 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. चला, ही माहिती समजली तुम्हाला. आता महत्त्वाची माहिती समजून घेणार आहोत 15,900 रुपये संदर्भात. तर लाडक्या बहिणींनो, हे 15,900 रुपये सोन्याचे भाव आहेत, सोन्याचे भाव. ओके, तर आजचे सोन्याचे भाव 24 कॅरेट शुद्ध सोनं, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचं 10 ग्रॅमचे भाव आहेत. 10 ग्रॅमचे 1 तोळ्याचे भाव 15,900पर्यंत आहेत. जवळपास 15,900 ते 16,000पर्यंत सोन्याचे भाव आहेत. चला, हे सोन्याचे भाव होते, हे पण तुम्हाला समजलं.
तर आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला मी सांगितली. जी माहिती आली होती ती संपूर्ण एकदम सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजून काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर पहिल्यांदा आलेलं आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. आणि एक सांगतो, आपल्या चॅनलवर जी पण माहिती दिली जाते ती एकदम अधिकृत माहिती असते आणि इतर न्यूजमध्ये बातम्यांमध्ये जी माहिती आलेली असते किंवा इतर लोकांनी दिलेले स्टेटमेंट माहितीवरती आधारित हा व्हिडिओ आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि आपल्या चॅनलचे व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार